15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालकवर्ग आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो व मित्रांनो, आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा आहे. कारण हा दिवस आपल्या भारताच्या स्वातंत्र्याचा. स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेतून मुक्त होणे नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे विचारांचे स्वातंत्र्य, बोलण्याचे स्वातंत्र्य, मेहनत करण्याचे स्वातंत्र्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या देशासाठी काहीतरी करण्याचे स्वातंत्र्य होय. आपल्याला हे स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही. महात्मा गांधींचे अहिंसात्मक सत्याग्रह, भगतसिंगांचे बलिदान, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पराक्रम आणि असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळे आज आपण मोकळ्या श्वासाने जगत आहोत. स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाची प्रगती ही आता आपल्या हातात आहे. आपण विद्यार्थी म्हणजे भावी नागरिक. आपण चांगले शिक्षण घेऊन, प्रामाणिकपणे काम करून देशासाठी उपयुक्त नागरिक बनले पाहिजे. स्वच्छता, शिस्त, वेळेचे पालन, पर्यावरणाचे रक्षण आणि समाजसेवा ही आपली खरी देशभक्ती आहे. चला, आपण आज या पवित्र दिवशी संकल्प करूया. मी माझ्या देशाचा अभिमान बाळगीन. मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडीन. मी भारताला बलवान, सुंदर आणि समृद्ध बनवण्यासाठी मनापासून प्रयत्न करीन. आपला तिरंगा उंच फडकत राहो. आपल्याला देशाची कीर्ती जगभर पसरू दे. आपण सर्वांनी एकत्र येऊन भारताला प्रगतीच्या शिखरावर नेऊया. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.